बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये प्रामुख्याने राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक धोरण जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। एआय क्षेत्रात 10,000 पेक्षा अधिक कोटींची गुंतवणूक करून 1.5 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे। याशिवाय हरित महाराष्ट्राची स्थापना करून राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जाणार आहे। तर दिव्यांगांच्या शिक्षणासाठी राज्य शासनाने भरीव शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात दमदार पाऊल टाकत एआय धोरण 2026 जाहीर केले। या धोरणामुळे राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून सुमारे 1.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील। राज्यभर एआयच्या संतुलित विकासासाठी 6 एआय उत्कृष्टता केंद्र आणि 5 एआय इनोव्हेशन सिटीज उभारल्या जाणार आहेत। दरम्यान सामाजिक समता वर्ष निमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कायमस्वरूपी अध्यासन स्थापन करण्यात येईल। या मार्फत डॉक्टरेट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। पर्यावरणाच्या दृष्टीनेही राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यात येणार असून तब्बल 300 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जाईल। तर हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी मॅजेस्टिक योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळणार असून त्यासाठीचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल। दुसरीकडे दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यात आली आहे। प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, ग्रंथालय, वैद्यकीय तपासणी यांसारखी विविध शुल्क शिष्यवृत्तीमधून भरली जाणार आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे इथं केंद्रीय विद्यालयासाठी 2.5 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचवेळी आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। एकूणच तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रांना चालना देणारे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले।